इथपर्यंत चाललो होतो मी विधानसभेला इच्छुक होतो इथपर्यंत. नंतर मला शब्द दिला. लोकांना पण कळलं ठीक आहे पॉलिटिक्समध्ये चालतं. पण माझ्यासोबत जो घात केला तिथं सगळं पलटी झालं वातावरण आणि हे लोकांच्या कल्पनेच्या पलीकडचा विषय आहे. लोकं कल्पना पण करू शकत नव्हते, की या भागामध्ये ज्यांनी भारतीय जनता पक्षाचं तन-मन-धन लावलं आणि छोटंसं रोपटं या ठिकाणी मोठं केलं. निश्चितपणे नरेंद्र मोदी जे आहे, देवेंद्र जे आहे, त्यांच्या माध्यमातून या भागामध्ये त्यांच्या विचाराला मानणारे लोकं आहे. पण या भागामध्ये, या जमिनीमध्ये खऱ्या अर्थाने जमिनीवरती पाय ठेवून प्रत्येकाच्या दारात जाणारा कार्यकर्ता, आज त्यांना दिसतंय, की बाबा या पक्षातल्या काही नेत्यांनी त्याला संपवण्याचा डाव आखला. तेव्हा हे सर्व लोकं माझ्या पाठीशी उभे राहिले. अमोल बालवडकर एक पैलवान पण आहेत. पैलवान दुखावला गेलाय. बघा आम्ही पैलवान आहे, मातीतले पैलवान आहे. आम्ही काही पैलवान आहेत जे मागणं डाव टाकतात खोटा, गपचूप. आम्ही मातीतले पैलवान आहे, समोरून लढणारे पैलवान आहे. पण आता अंतिम टप्प्यात प्रचार आलेला आहे. एखादा राखून ठेवला डाव. एक डाव भुताचा असतो तर एक डाव आता हा जनतेचा आहे. आता ही जनता डाव टाकणार आहे. आता माझ्या हातातला विषय नाही. आता तुम्ही बातम्या पाहता की नाही मला माहिती नाही सध्या प्रचाराच्या गडबडीत. मात्र अशी चर्चा सुरू झालेली की जसं मावळामध्ये सुनील शेळके तयार झाले होते, तशीच इथं आता बालेवाडीमध्ये किंवा कोथरूड परिसरामध्ये तुमच्या रूपाने सुनील शेळके समोर येत आहेत. एक असं कम्पेअर करू लागलेत लोक. बघा एवढा मोठा मी कार्यकर्ता नाही आहे. मी एक माजी नगरसेवक आहे आणि जमिनीवरती राहून काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि निश्चितच अशा प्रकारे जेव्हा लोकं बोलतात तर ठीक आहे आपण थोडं आपण जमिनीवर राहायचं असतं जरी लोकांनी असं म्हणलं तरी. एवढं महत्त्वाकांक्षी मी नाही आहे आणि सुनील अण्णांचं काम चांगलं आहे. ते मोठे आहे माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत.